नमस्कार, मी संकल्प चौधरी. आज भटकंती कट्टा मुंबईच्या 56व्या पर्वात मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे लॉकडाऊनमधील आहाराचे नियोजन आणि यावर आपल्याशी संवाद साधायला आपल्याकडे आज आहेत अपूर्वा सुर्वे. अपूर्वाची थोडक्यात ओळख करून द्यायची तर तिने तिचं शिक्षण BSc आणि MSc हे फूड सायन्स आणि न्यूट्रिशनमध्ये पूर्ण केलेलं आहे. सध्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट म्हणून ती सध्या कार्यरत आहे. रोप मल्लखांब या क्रीडा प्रकारात 2006-07 सालचा छत्रपती पुरस्कार तिला प्राप्त झालेला आहे. याचसोबत मील्स फॉर मेडल्स ही तिची कन्सल्टन्सी ती चालवते. सो आता मी सध्या जास्त वेळ न घालवता पुढची सूत्र अपूर्वाकडे देतो. नमस्कार. मी आज तुम्हाला आहाराचं नियोजन ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये कसं करायचं हे थोडक्यात सांगणार आहे. प्रथम तर मी भटकंती कट्टा मुंबई यांचा आभार मानते की त्यांनी मला हे सेशन घेण्यासाठी विचारलं. आणि आपण आता लॉकडाऊनच्या तिसऱ्या फेजमध्ये आहोत असं म्हणूया. आणि एवढे दिवस गेले आपण लॉकडाऊन मध्ये होतो. पहिले दिवस पॅनिक मध्ये गेले की खूप लोकांनी खूप साऱ्या खाण्याच्या वस्तू घरी ठेवल्या, आणि नंतर मग काही खराब झाल्या किंवा मग नंतर काही मिळत नव्हत्या. मग आता आहार जे काही आहे ते खायचं कसं, काय खायचं, त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला ह्या सेशन मध्ये सांगणार आहे. तुमचे प्रश्न जे काही असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. आपण नंतर सेशन झाल्यानंतर प्रश्न तुमचे घेऊया. हे प्रेझेंटेशन आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर एक संतुलित आहार काय असतं, त्याच्यामध्ये काय काय, त्या आहारात काय काय असायला पाहिजे, आणि मग ते संतुलित आहार कसं तुमची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती सांभाळू शकते किंवा वाढवू शकते. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या ताटामध्ये काय असलं पाहिजे, थोडक्यात अगदी सिंपल, म्हणजे तुम्हाला फार सायन्सचं नॉलेज असण्याची गरज नाही. पण थोडक्यात तुमचं ताट तुम्ही जेव्हा ठेवता समोर जेवणाचं, त्या ताटामध्ये काय काय असलं पाहिजे ते थोडक्यात सांगणार आहे. आणि या लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्ही कुठले खाद्यपदार्थ घेऊ शकता जे तुम्हाला तुमच्या संतुलित आहार करण्यामध्ये किंवा घेण्यामध्ये मदत करू शकतं. तर थोडक्यात मी ह्याची माहिती या लाईव्ह सेशन मध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम आपण तर आभार मानूया आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहे, या करोना जो विषाणू आहे त्याच्या युद्धामध्ये जे लढतायत, आपले डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थ केअर वर्कर्स, पोलीस फोर्स, गव्हर्नमेंट आणि NGOs मध्ये जे कर्मचारी आहेत ते सगळेच आपण घरी सुखरूप असावं म्हणून ते फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांचा आपण आभार मानूया. आता खाणं म्हणजे काय, आणि खाणं आपण खूप एक सेंटर भाग असतो प्रत्येक इव्हेंटचा म्हणूया किंवा आपल्या जीवनाचा म्हणूया, किंवा कोण कोण खाण्यासाठी जगतं आपण म्हणतो. तर फूड एक मेडिसिन म्हणून पण आपण म्हणू शकतो की आहे, की तुम्ही जर व्यवस्थित प्रमाणात किंवा जे काय शरीराला पाहिजे योग्य तो आहार घेतला तर ते एक औषध म्हणून पण होऊ शकतं, जेणेकरून आपली स्वतःची जी बॉडी आहे किंवा आपलं स्वतःचं शरीर आहे ते स्वतःच हील करू शकतं. एवढी क्षमता आपल्या शरीरामध्ये आहे आणि एवढी क्षमता आपल्या खाण्यामध्ये आहे, आपल्या जेवणामध्ये आहे. पण ते कसं घ्यावं हे बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं, आणि कधी कधी त्यामुळे भरपूर सारे काय म्हणतो आपण डिझीजेस होऊ शकतात. आजकाल लाईफस्टाईल डिझीज आपण त्याला नाव ठेवतो. लाईफस्टाईल चेंजमुळे, आपल्या खाण्याच्या पद्धतीमुळे, आपण व्यायाम कमी करतो किंवा करत नाही, ह्याच्यामुळे खूप सारे डिझीजेस होऊ शकतात, आणि तुमचं रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होऊ शकते. म्हणजे काय, तर एखादा विषाणू किंवा कीटाणू किंवा एखादं कुठलं तरी फॉरेन मॅटर आपल्या शरीरात जर गेलं तर आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती जी असते ती त्या फॉरेन मॅटर किंवा इन्फेक्शन किंवा कीटाणूशी लढा देऊ शकते, एवढं त्याच्यामध्ये ताकद असते. पण जर तुम्ही ते शरीरात
शरीराचा व्यवस्थित काळजी घेतली नाही, तुम्ही व्यवस्थित आहार ठेवला नाहीत किंवा व्यवस्थित तुमचं झोपेचं शेड्यूल ठेवलं नाहीत किंवा व्यायाम केला नाही, तर ती प्रतिकार शक्ती पण कमकुवत होऊ शकते आणि मग आजारी पडणं, नेहमी आजारी पडणं, ताप येणं किंवा आता हे जे विषाणू नवीन नवीन येत आहेत, ते विषाणू आपल्याला पटकन होणं आणि मग त्याच्यावरून रिकव्हर नाही होणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर जे आहार, झोप आणि व्यायाम हे व्यवस्थित दृष्ट्या केलं, तर तुम्हाला तुमची प्रतिकार शक्ती हे खूप चांगली राहू शकते. त्यामुळे विशिष्ट आम्ही एक इकडे सांगायचं सांगते, की बरेचसे WhatsApp फॉरवर्ड्स येतात किंवा सोशल मीडियामध्ये पोस्ट येतात, की तुम्ही हे खाद्यपदार्थ खा किंवा तुम्ही हे सप्लिमेंट घ्या किंवा हे विशिष्ट हे खाण्यामध्ये हे विशिष्ट प्रकारचं काय म्हणतात भाजी किंवा काय स्पाइसेस हेच फक्त खा, जेणेकरून तुम्ही ह्या विषाणूपासून दूर राहू शकता किंवा तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. तर असं अजिबात नाहीये. त्यामुळे हे जर तुम्हाला WhatsApp फॉरवर्ड्स येत असतील, तर प्लीज हे अजून पुढे फॉरवर्ड करू नका. कारण का हे कितपत योग्य आहे ते तुम्हाला माहीत नाहीये आणि कुठल्याही एका सप्लिमेंटमुळे किंवा कुठल्या एकाच घटकामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत नाही. तर एक संतुलित आहार त्याच्यासाठी घ्यावा लागतो आणि व्यायाम आणि झोप आणि तुमचं स्ट्रेस लेव्हल्स हेही बघितलं जातं, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित ठेवता येते किंवा चांगली ठेवता येते. त्यामुळे कुठलेही WhatsApp फॉरवर्ड्स करू नका किंवा सोशल मीडिया पोस्ट ज्याच्यावरून काहीतरी एका गोष्टीमुळे तुमचं शरीर किंवा तुमचं हेल्थ चांगलं होऊ शकेल असं प्लीज फॉरवर्ड करू नका. आता आपण पुढे जाऊया. तर मी जसं म्हटल्याप्रमाणे संतुलित आहार. तुमचा जर संतुलित आहार असेल, तर तुमचं ओव्हरऑल तुमची जी हेल्थ आहे, तुमचं स्वास्थ्य आहे, ते चांगलं होऊ शकतं. तर संतुलित आहारामध्ये मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स आम्ही म्हणतो. अ, हे दोन्ही मिळून 6 आहेत. ते काय आहे मी ते तुम्हाला थोडक्यात माहिती देते. अगदी आपण डिटेलमध्ये नको जाऊया. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, की पोषण किंवा न्यूट्रिशन ह्याच्यामध्ये ॲक्चुअल काय आहे आणि कशामधून आपल्याला मिळतं, त्याची नावं काय आहेत. तर आपल्याकडे संतुलित आहारात आपण म्हणतो 6 प्रकारचे पोषक तत्व आहेत. त्याच्यामधले कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स हे 3 जे पोषक तत्व आहेत, त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. आपल्याला जे काही ॲक्टिव्हिटी करायची आहे, कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी ऊर्जा मिळते. जरी आपण नुसते बसून असू, तरी आपल्याला ऊर्जा ही गरजेची आहे, एनर्जी गरजेची आहे. कारण का आपलं हृदय चालू आहे, आपण श्वास घेतोय, आपण बोलतोय, तर ह्या सगळ्या ह्याच्यासाठी पण, ह्या सगळ्या कार्यासाठी पण आपल्याला ऊर्जा लागते. तर ही ऊर्जा कुठून येते? तर ही ऊर्जा जी आहे, एनर्जी जी आहे, ते हे 3 पोषक तत्व जी आहेत, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स, या 3 पोषक तत्वांमधून आपल्याला मिळते. त्यामुळे कुठलाही एक पोषक तत्व जर आपण काढला आपल्या आहारातून किंवा कमी केला, तर आपल्याला ऊर्जा पण कमी मिळू शकते आणि आपल्याला लवकर आपण थकू शकतो किंवा काही काम करण्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही राहणार, कारण का तेवढी ऊर्जा नाहीये. ओके, सो हे जे 3 पोषक तत्व आहेत, ते बेसिकली आपल्याला ऊर्जा देतात. त्याच्यामधला प्रोटीन्स जो घटक आहे, तो ऊर्जा देतोच, पण त्याच्या अगोदर त्याचं मुख्य कार्य आहे, की आपल्या ज्या शरीरात रिपेअर होतं किंवा मसल्स म्हणा, काहीतरी टेअर होतात, त्याच्यासाठी रिपेअर करायला किंवा मेंटेन करायला एक मेंटेनन्स इंजिनियर म्हणूया आपण प्रोटीन्स आहे, की जे आपल्या ह्याच्यामध्ये काही इंजुरी झाली किंवा काही आपल्या ह्याच्यामध्ये तुटलं किंवा परत ते निर्माण करायला किंवा परत ते स्ट्रॉंग बनवायला प्रोटीन्सची खूप आवश्यकता असते. काही काही हॉर्मोन्स पण आपल्या शरीरात हे प्रोटीन्स मधून बनलेले असतात आणि जर वाढत्या मुलांमध्ये प्रोटीन्सची खूप आवश्यकता असते, कारण का त्यांची हाईट वाढणार असते, वजन वाढणार असतं, त्या गोष्टींसाठी प्रोटीन लागतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तर आहेच, पण बाकीच्या 3 गोष्टी व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी, ह्या 3 गोष्टींमधून आपल्याला ऊर्जा नाही मिळत. पण ह्या 3 गोष्टी आपल्याला पहिल्या ज्या 3 पोषक तत्व आहेत, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स, यांच्यामधून ऊर्जा निर्माण करायला मदत करतं. ओके, आणि
दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे आपल्या शरीरात प्रोसेसेस आहेत, म्हणा आपले बघणं किंवा आपले काय म्हणतात मेमरी, कॉन्सन्ट्रेशन किंवा आतमध्ये आपलं बोन डेव्हलप होतोय, किंवा फ्रॅक्चर झालं तर फ्रॅक्चर परत रिपेअर करायला, ते बोन्स परत रिपेअर करायला ह्या घटकांची खूप गरज आहे. आणि पाणी तर आपल्या शरीरामध्ये 50 ते 60% तर पाण्याची मात्रा आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की पाणी किती महत्वाचं आहे म्हणून. त्यामुळे हे 6 घटक आपल्या आहारातून एका अ, विशिष्ट अमाउंट्समध्ये, प्रपोर्शन्समध्ये जर आपण खाल्ले किंवा घेतले, तर आपल्याला एक संतुलित आहार मिळू शकतो आणि आपलं स्वास्थ्यही सुधारू शकतं. आता ह्या गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट कमी असेल किंवा एकदम जास्त असेल, ज्याची आपल्याला तेवढी गरज नाहीये किंवा गरजेपेक्षा खूप कमी प्रमाणात आपण खातोय किंवा खातच नाही आहोत, तरी आपलं स्वास्थ्य बिघडू शकतं आणि शरीरात मग काही व्यवस्थित फंक्शनिंग होऊ शकणार नाही, कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही आणि मग वेगवेगळे आपल्याला रोग होऊ शकतात. त्यामुळे हे समप्रमाणात किंवा समप्रमाणात नाही, पण प्रत्येकाचं एक प्रमाण आहे, त्या प्रमाणात घेणं जरुरीत आहे. आता ह्या गोष्टी हे सायंटिफिक मी सांगितलं की पोषक तत्व आहे. पण आपल्याला नॉर्मली असं आपण सांगू शकत नाही की बाबा ह्याच्यामध्ये किती कार्ब्स आहेत. हे त्याच्यासाठी काही ॲप्स पण आहेत जे आलेले आहेत. ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता की बाबा हे एवढं खाणं खाल्लं त्याच्यामध्ये मला किती कार्बोहायड्रेट्स मिळतात. पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते की आपण जर काय खाल्लं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळू शकतात. तर आपण आहार तज्ञांनी हे गोष्टी आहेत ना, त्या 4 फूड ग्रुप्समध्ये डिवाइड केलेल्या आहेत. तर पहिला फूड ग्रुप म्हणजे आपलं धान्य, त्याच्यामध्ये आपलं गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे आलं आणि थोडे कडधान्य. ह्याच्यामधून आपल्याला शक्यतो कार्बोहायड्रेट्स मिळतात जास्त प्रमाणात आणि कडधान्य आहे त्याच्यामधून थोडं प्रोटीन्स पण मिळतात. आणि दुसरा फूड ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सगळे तुमचे दूध आणि दुधाचे प्रकार किंवा जे प्राण्यांपासून मिळणाऱ्या गोष्टी आहेत, खाद्यपदार्थ आहेत त्या, ह्याच्यामधून आपल्याला जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. प्रोटीन मी जसं सांगितल्याप्रमाणे आपल्या वाढीसाठी किंवा आतमध्ये जे काही रिपेअर करायचंय, मेंटेन करायचंय, मेंटेनन्ससाठी ते गरजेचं आहे. चौथा फूड ग्रुप म्हणजे तेल आणि स्निग्ध पदार्थ जे आहेत किंवा आपण नट्स म्हणूया, बदाम, अक्रोड वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामधून आपल्याला फॅट्स, एक चांगल्या प्रकारचं फॅट्स मिळतं. तर बेसिकली ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात असल्या पाहिजे. खूप जास्त प्रमाणात नसल्या पाहिजे. थोड्याशा प्रमाणात जरूर असल्या पाहिजे. कारण का त्यामुळे पण आपल्या शरीरात काही त्याचे कार्य असतात. आणि चौथा फूड ग्रुप म्हणजे भाज्या आणि फळं. तर भाज्या आणि फळं ह्यांच्यामधून तुम्हाला शक्यतो व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आपण म्हणालो ते मिळतं. त्यामुळे ह्या जर गोष्टी सगळ्या असतील आपल्या अन्नात विशिष्ट क्वांटिटीमध्ये, मी जे तुम्हाला सांगीन आता पुढच्या स्लाइड्समध्ये, जर असतील तर तुमचा एक संतुलित आहार किंवा जे आपण पोषक तत्व म्हणालो ते व्यवस्थित सगळं मिळू शकतं. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये पाणी पण आहे. सो हे 4 घटक आणि प्लस पाण्याची मात्रा. हे. तर आता पहिलं आपण बघूया धान्य. तर आपण शक्यतो आपण नेहमीच चपाती, भात किंवा भाकरी, पोहे वगैरे हे तर खातोच. पण ते किती खायचं, कसं खायचं हे भरपूर वेळा लोकांमध्ये कन्फ्युजन असतं, की मला वजन वाढवायचंय किंवा माझं वजन कमी करायचंय, तर मी काय खाल्लं पाहिजे, काही नाही खाल्लं पाहिजे. तर आता सोप्या भाषेत सांगीन मी टिप एक देईन तुम्हाला. प्रत्येक तुमचं जे हे असतं ब्रेकफास्ट म्हणा किंवा लंच म्हणा किंवा डिनर म्हणा, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 ते 3 सर्विंग्स म्हणजे मी सांगेन कार्बोहायड्रेट्स असायलाच पाहिजे. जसं तुमचं वजन तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही एखाद म्हणजे मी पोळी म्हणते की एक जर मोठी पोळी असेल तर ही एक सर्विंग झाली. जर छोटे फुलके असतील तर 2 फुलके म्हणजे हे एक सर्विंग झालं. एक मीडियम भाताचा बाउल किंवा एक मीडियम भाताचं काय म्हणतात वाटी, जरा मोठी वाटी, मीडियम वाटी, हे एक सर्विंग झाली भाताची. तर 1 ते 3 प्रमाणे तुमच्या वयोनुसार आणि तुम्ही जर जास्त ऍक्टिव्हिटी करत असाल तर त्यानुसार 1 ते 3 प्रत्येक तुमच्या नाश्त्याला किंवा लंचला किंवा डिनरला हे तुम्ही कार्बोहायड्रेट्स मिळण्यासाठी, जसं एक्झाम्पल मी दिलंय चपाती, रोटी, भाकरी, थालीपीठ, थेपला
राईस, उपमा, पोहा वगैरे हे तुम्ही खाऊ शकता. तर आता दिवसातून किती सर्विंग्स घ्यायचे, तर दिवसातून साधारणतः 4 ते 5 हे किमान आहे. किमान एवढे सर्विंग्स घ्यायचे. 4 ते 5 सर्विंग्स दिवसातून घ्यायचे. तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. तुमची जर ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही घरात एक्सरसाइज करत असाल, वर्कआउट करत असाल किंवा बरेचसे खेळाडू आहेत जे घरी आहेत, जे घरी वर्कआउट करतायत, एक्सरसाइज करतायत, तर ते जास्तही 6 ते 7 सर्विंग्स ही घेऊ शकतात कार्बोहायड्रेट्सचे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय कमी करायचंय, तर ह्या गोष्टींमध्ये जे रिफाइंड पदार्थ आहेत, जसं खूप साखर घेणं. साखर ही कार्बोहायड्रेट्स आहे. खूप साखर. तुम्ही 3 किंवा 4 वेळा चहा पीत असाल दिवसातून, तर तिन्ही चहांमध्ये आपण 1-1 चमचा साखर टाकली, तर ती खूप दिवसाला बघितली तर दिवसाला खूप साखर होऊन जाते. तर ते 3 चहापैकी तुम्ही साखरेचं जरा प्रमाण कमी करा. याच्यामधले तुम्हाला जर पाहिजे तर एखादा चहा ह्या काळा चहा पिया, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाका. अकॉर्डिंग पिया किंवा ग्रीन टी पिया इन्स्टेड ऑफ ब्लॅक टी, तर तसंही चालेल. ते मैद्याचे प्रकार कमी करा. तुमचं खारी किंवा बटर, टोस्ट हे सगळे मैद्यापासून बनलेले आहेत. इवन ब्रेड पण मैद्यापासून बनलेला असतो आणि तुम्ही ब्रेड किंवा असं काही खारी टोस्ट वगैरे घेता, तर त्याच्या पॅकेट किंवा त्याच्या लेबलवरती बघा, की त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं रिफाइंड फ्लार म्हणजे मैदा. त्यामुळे त्या गोष्टी कमी करा आणि बेकरी आयटम्स, बिस्किट्स वगैरे पण काही प्रमाणात मैदा असतो. त्यामुळे तुम्ही जर ते खात असाल तर ते खूप कमी करा. अव्हॉइड केलात तर उत्तम. बेव्हरेज आता आपण घरी आहोत तर असं आपल्याला फार वाटतं, की चला कोल्ड ड्रिंक्स आणूया आणि कोल्ड ड्रिंक्स पिऊया. तर त्याच्यामध्ये पण खूप सारे शुगर्स असतात. त्यामुळे ते कमी करा ते पोर्शन. कारण का आपली जसं ॲक्टिव्हिटी जास्त होत नाही आहे. आपण घरी आहोत, भरपूर लोक आपण घरूनच काम करतोय, त्यामुळे आपण बसून काम करतोय, तेवढी ऍक्टिव्हिटी होत नाही. त्यामुळे असं होऊ शकतं, आपण जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त खाऊ शकतो. आता एक कार्बोहायड्रेट्सचं डिसएडव्हान्टेज आपण म्हणूया, तुम्ही जर गरजेपेक्षा कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले तर ते फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि ते तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर होतात. त्यामुळे खूप कार्बोहायड्रेट्स खाणं, पोळ्या मी 4, 5, 6 पोळ्या खातोय, तर तेही थोडंसं कमी करा. कारण का तुमची जर ॲक्टिव्हिटी आता होत नसेल, तर हे जास्त कार्बोहायड्रेट जर शरीराला त्याची गरज नसेल, तर ते फॅट म्हणून स्टोअर करतील शरीरात आणि तुमचं वजनही वाढू शकतं त्यामुळे. दुसरं आहे फॅट्स अँड ऑइल्स, नट्स अँड ऑइल सीड्स. आता घी, तेल ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आहारात, ते आपण असतोच. तेल जास्त करून आपण जेवणासाठी तर वापरतोच, खूप वापरू नये. फिल्टर्ड ऑइल्स वापरावे शक्यतो. किंवा जर तुम्ही रिफाइंड वापरत असाल तर 2-2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी ते वेगवेगळे रिफाइंड तेल वापरा. शक्यतो फिल्टर्ड वापरा. जसं शेंगदाण्याचं तेल आहे, जे साऊथ मधून आहेत ते कोकोनट ऑइल वगैरेही वापरतात फिल्टर्ड ऑइल, तर ते शक्यतो वापरा. तूप चांगलं तुम्ही तूप वरून लावा पोळ्यांवरती किंवा तूप भात वरणावरती पण टाकू शकता किंवा नुसतंच जर त्यांना तूप आवडत असेल तर 1 ते 2 चमचे तूप घ्या, जास्तही तूप घेऊ नका. आणि दुसरं सांगायचं झालं तर नट्स, बदाम, काजू, अक्रोड वगैरे हे जे आहेत त्यामधून फार छान फॅट्स मिळतात. पण हे जास्त खाल्ल्याने सुद्धा वजन वाढू शकतं. त्यामुळे अगदी म्हणजे कमी प्रमाणात खा. एक 6-7 बदाम वगैरे किंवा काजू वगैरे एवढंच क्वांटिटी ठेवा. तुम्ही हे शक्यतो सकाळच्या वेळेला खाल्लात तर बेटर आहे. सकाळी उठल्यावरती, पाणी पिऊन झाल्यावरती खाऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याबरोबरही खाऊ शकता. दुसरं म्हणजे तीळ, काळे तीळ किंवा सफेद तीळ किंवा अळशी वगैरे. लहान मुलं जर घरी असतील तर तीळ किंवा काळे तीळ वगैरे ते ते चपातीमध्ये किंवा पराठ्यामध्ये किंवा डाळीमध्ये असे मिक्स करू शकता. ह्याच्यामधून तुम्हाला कॅल्शियम मिळतं तिळामधून. त्यामुळे जर मुलं जास्त दूध व दुधाचा पदार्थ खात नसतील तर तीळ टाका, त्यानेकरून तुम्हाला कॅल्शियम मिळतं. अळशी, ज्याला फ्लॅक्स सीड्स इंग्लिशमध्ये म्हणतात, अळशीमधून पण एक गुड फॅट्स आम्ही म्हणतो ते मिळतं. तर अळशीची चटणी करू शकता तुम्ही. अळशी थोडीशी भाजून
ती स्टोअर करू शकता, अशीच खाऊ शकता किंवा तुमचे बडीशेप असते त्याच्यामध्ये मिक्स करून जेवणानंतर एक एक चमचा ही खाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला चांगले फॅट्स मिळतात. हेही जास्त खाऊ नका. एखादा चमचाच फक्त चालेल. 1 किंवा 2 चमचा दिवसातून पुरेसे आहेत. पण ते थोडंसं भाजून ठेवा. कच्ची अळशी खाऊ नका. फॅट्समध्ये अव्हॉइड करण्याच्या गोष्टी म्हणजे परत बेकरी आयटम्स आणि खूप सारे तळलेल्या गोष्टी. आपण घरी आहोत तर वेगवेगळे पदार्थ आपण करायचा ट्राय करतोय. म्हणून त्याच्यामध्ये आपण भरपूर केक्स म्हणा किंवा भजी, वडा वगैरे असे खूप तळलेल्या गोष्टी होतायत. तर त्या थोड्या कंट्रोल करा. आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा असं त्याची फ्रिक्वेन्सी असू दे. नेक्स्ट ज्याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स, कॅल्शियम वगैरे अशा गोष्टी मिळणार आहेत, त्याचे कडधान्य. जे शाकाहारी लोक आहेत, व्हेजिटेरियन लोक आहेत, त्यांना प्रोटीन्स हे सगळे डाळी, कडधान्य वगैरे ह्याच्यामधून मिळू शकतात. ते जर दूध वगैरे पीत असतील तर दूध, दुधाचे पदार्थ, पनीर वगैरे ह्याच्यातून ही तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. जे नॉन व्हेजिटेरियन्स आहे त्यांना अंड, चिकन, मासे वगैरे ह्याच्यामधूनच मिळतात. आता चिकन आणि मासे एवढे जास्त मिळत नाहीयेत, तर अंड ऍटलीस्ट दिवसातून एक पूर्ण उकडलेलं अंड खाल्लात तरी चालेल. रोज खाऊ शकलात तर उत्तम. रोज नाही जमत असेल तर आठवड्यातून 3दा किंवा 2दाही खाऊ शकतो. चिकन शक्यतो महिन्यातून एकदाच खा किंवा 2दा खा. मासे तुम्हाला मिळत असतील, चांगले फ्रेश मासे तुमच्या इकडे उपलब्ध असतील तर आठवड्याला 2दा मासे खाल्लात तरी चालेल. माशांमध्ये चांगल्या प्रकारचं फॅट असतं आणि प्रोटीनही मिळतं. त्यामुळे मासे तुम्ही जास्त खाल्लेत तरी चालेल चिकन ऐवजी. जास्त म्हणजे रोज नाही मी म्हणत आहे, पण आठवड्यातून 2दा-3दा चालतील. आता प्रोटीनचं एक विशिष्ट म्हणजे आपण ऍक्च्युली खूप कमी प्रोटीन खातोय. भारतीय लोक खूप कमी प्रोटीन खातायत आणि त्यामुळे काय होतं, आपलं ब्लड शुगर पण खूप पटकन राईज होते. कारण का नुसतं जर आपण कार्बोहायड्रेट्स खाल्ले त्यामुळे आपले ब्लड शुगर थोडंसं जास्ती राईज होतं. त्याच्यामध्ये थोडंसं सायंटिफिक आहे. एक सायंटिफिक त्याचं आहे गोष्ट. पण मी सांगते प्रोटीन प्रत्येक मील मध्ये. त्यामुळे एक सिंपल टिप द्यायची झाली तर प्रत्येक म्हणजे नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात काही ना काहीतरी प्रोटीन असलंच पाहिजे. म्हणजे ते दही असू दे, दूध असू दे, पनीर असू दे किंवा अंड असू दे किंवा जेवणामध्ये मासे किंवा चिकन किंवा कडधान्य, डाळी, स्प्राउट्स ह्या गोष्टी. पण असं बघा की तुमच्या ताटामध्ये कुठलं तरी प्रोटीनचं खाद्यपदार्थ आहे. केवढं असेल तर साधारणतः एक तुमचं मूठभर तरी प्रोटीन तेवढं असलं पाहिजे. म्हणजे 1 वाटी डाळ किंवा 1 वाटी दही किंवा एक मोठा ग्लास ताक किंवा परत 1 वाटी पनीर किंवा 1 किंवा 2 अंडी एवढं तर असलं पाहिजे. म्हणजे मूठभर समजा तुमचं हे प्रोटीन हे प्रत्येक तुमच्या मील्स मध्ये गेलं पाहिजे. आता नंतर म्हणजे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स, भाज्या आणि फळं. किती खायचं आणि कसं खायचं? आता मला माहिती आहे भाज्या खूप छान फ्रेश अवेलेबल नाहीयेत मार्केटमध्ये. काही मार्केट्स क्वारंटाईन किंवा लॉकडाऊनमुळे बंद आहेत मार्केट्स. त्यामुळे भरपूर भाज्या मिळतही नाहीयेत. त्यामुळे रोज सगळ्या भाज्या खाणं पॉसिबल होणार नाही. तर साधारणतः जर पालेभाज्या मिळत असतील तर आठवड्याला 1 किंवा 2 कप पालेभाज्या खा. रोज नाही म्हणत आहे, कारण ते पॉसिबल होणार नाही. त्यामुळे आठवड्याला एकदा तरी पालेभाज्या प्रयत्न करा की तुम्हाला मिळत असतील तर खायला. पालेभाज्या तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता, सूप बनवू शकता किंवा पराठ्यामध्ये मिक्स करू शकता किंवा डाळीत मेथी डाळ किंवा पालक डाळ वगैरे करू शकता. खिचडीमध्ये टाकू शकता. मग त्याच्यानंतर फ्रेंच बीन्स, गवार किंवा फरसबी वगैरे अशा भाज्या आहेत. ते जर तुम्हाला आठवड्याला एकदा तरी खाता आल्या तर हे करा. आता रताळी किंवा बटाटा वगैरे हे शक्यतो आम्ही म्हणतो कार्बोहायड्रेट जास्त देतात. त्यामुळे रोज बटाट्याची भाजी किंवा बटाटा खूप होतोय आठवड्यातून तर ते थोडंसं कमी करा. त्याच्याऐवजी गाजर जर मिळत असेल तर गाजर वगैरे जास्त खा.
बाकीच्याही सुद्धा भाज्या आहेत, टोमॅटो किंवा कॅप्सिकम म्हणजे भोपळी मिरची आहे, त्याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळे हे तुम्ही सॅलडमध्ये पण, कोशिंबिरीमध्ये पण टाकू शकता. त्यामुळे एखादं तुम्हाला व्हिटॅमिन सी युक्त फळ जरी नाही मिळालं, तरी तुम्हाला ह्या भाज्यांमधून सुद्धा व्हिटॅमिन सी मिळू शकतं, जे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे ह्या भाज्यांमधून पण तुम्हाला मिळू शकतं. फ्रुट्समध्ये दिवसातून एक किंवा 2 किमान खावं. ओके. हे 3 मी ह्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला जर खाता आलं, कारण का आता आंब्याचं सीझन आहे. तुम्हाला जर मिळत असतील आंबे तुमच्या गावाकडून किंवा कुठून आले असतील आंबे किंवा मार्केटमधून तुम्ही आणला असाल, तर एक तरी आंबा खा. आंब्यामधून व्हिटॅमिन सी, फायबर तर मिळतंच, पण व्हिटॅमिन ए जे आपल्या डोळ्यासाठी पण चांगलं आहे, आपल्या स्किनसाठी पण चांगलं आहे आणि प्लस आपल्या प्रतिकारशक्तीसाठी पण चांगला आहे. तर ह्या आंब्यामधून एकच जरी आंबा तुम्ही खाल्लात, तरी त्याच्यामधून ह्या गोष्टी आपल्याला मिळतात. त्या खूप चांगल्या आहेत. आंबा किंवा फळं कुठल्याही मील किंवा जेवणाबरोबर किंवा नाश्त्याबरोबर शक्यतो खाऊ नका. ते 2 मील्सच्या मध्ये म्हणजे नाश्ता झाल्यानंतर 1 तासानंतर 1-1.5 तासानंतर फळं खा. त्यामुळे फळं नुसती फळं म्हणून खा. ज्यूस पिऊ नका. शक्यतो फळं ही खा. जोपर्यंत दात आहेत तोपर्यंत फळं खा आणि चावा ती फळं. ज्यूस अव्हॉइड करा ज्यूस पिणं. अ, ह्या गोष्टी तुम्ही काही जे भाज्या आहेत त्या तुम्ही कापून फ्रीझरमध्येही ठेवू शकता. जे आणि ते चांगले 10-15 दिवस खूप चांगले राहतात. त्यामुळे कारण का आता अशी परिस्थिती आहे लॉकडाऊनमध्ये, की आपल्याला वारंवार खाली जाता येत नाहीये. तर मग काय करायचं? तर एकाच वेळी तुम्ही जेव्हा जाताय तेव्हा जरा जास्त भाजी घेऊन येऊ शकता आणि गाजर म्हणा किंवा भोपळा किंवा फरसबी, कॉलीफ्लॉवर वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, ते तुम्ही व्यवस्थित ते धुवून चांगल्यारीत्या धुवून ते त्यांचे कापून जेवढा पाहिजे तेवढा ते वेगळे सेपरेटली तुम्ही एका झिपलॉक पाउचमध्ये किंवा एका एअरटाईट डब्यामध्ये ते ठेवून ते फ्रीझरमध्येही ठेवू शकता. त्या खूप चांगल्यारीत्या भाज्या राहतात त्याच्यामध्ये. आणि मग जेव्हा पाहिजे तेवढ्या फक्त तेवढा क्वांटिटी काढायचं आणि खायचं. त्यामुळे तुम्हाला वारंवार पण मार्केटमध्ये जायची गरज नाही. तसं तुम्ही फळांबाबतीत पण काही फळांबाबतीत करू शकता. तुम्ही ते व्यवस्थित धुवून कट करून, जसं कलिंगड म्हणा, आता समर सीझनमध्ये कलिंगडचाही सीझन आहे, तर तुम्ही तसं कापून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते चांगले आठवडाभर राहू शकतात. एक स्पेशल मला मेन्शन करायचंय व्हिटॅमिन डी बद्दल, जे आपल्या ऍक्च्युअल खाण्यामधून किंवा खाद्यपदार्थामधून एवढं नाही मिळत. त्यामुळे हे व्हिटॅमिन डी का गरजेचं आहे, तर व्हिटॅमिन डी आणि तुम्ही आता खूप लोकांकडून ऐकलंय व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या, प्रतिकारशक्तीसाठी खूप गरजेचं आहे. तर मग तुम्हाला एक व्हिटॅमिन डी बद्दल एक माहिती देते, की व्हिटॅमिन डी बेसिकली त्याचे खूप प्रोसेसेस आहेत शरीरामध्ये. त्याच्यामधला एक महत्त्वाचा प्रोसेस म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फेट जे मिनरल्स आहेत खाण्यामधले, ते आपल्या शरीरात ॲब्सॉर्ब करायला व्हिटॅमिन डी मदत करतं. जर व्हिटॅमिन डी कमी असेल तुमच्या शरीरामध्ये, तर ह्या गोष्टी ॲब्सॉर्ब होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही जरी कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असाल आणि व्हिटॅमिन डी कमी असेल, तर तुमचा कॅल्शियम सप्लिमेंटचाही काही उपयोग होणार नाही, ते ॲब्सॉर्ब होणार नाही. दुसरं म्हणजे प्रतिकारशक्ती पण वाढू शकते व्हिटॅमिन डीनी, जर तुमचा आहार संतुलित आहे आणि प्लस व्हिटॅमिन डी आहे. तर व्हिटॅमिन डी बेसिकली आपण म्हणतो, की सूर्यकिरणात किंवा उन्हात उभं राहा, तुम्हाला व्हिटॅमिन डी सूर्यामधून मिळतं, तर असं नाहीये. सूर्यामधून व्हिटॅमिन डी नाही मिळत. बेसिकली आपल्या स्किनच्या खालती एक फॅट लेयर असतं. त्या फॅट लेयरवरती जर सूर्यकिरण पडले एका विशिष्ट अँगलमध्ये, विशिष्ट टाईममध्ये, तर UVB जे असतात सूर्यकिरणे ते जर पडले, तर त्या अँगलमधून जे फॅट लेयर असतं स्किनच्या खालती, ते व्हिटॅमिन डीचा एक जो प्रीकर्सर आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट होतो. मग ते लिव्हर आणि किडनीमध्ये त्याचं ऍक्टिव्ह फॉर्म होतो आणि मग आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. तर हे 3 स्टेप प्रोसेस आहे, जेणेकरून व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात निर्माण होतं. त्यामुळे आपण काय म्हणूया, सूर्यकिरण किंवा सूर्य हे फक्त एक काय म्हणू एक
की आहे, चावी आहे, की जे चालू करतं व्हिटॅमिन डीचं निर्माण करण्याचा प्रोसेस आपल्या शरीरात. त्यामुळे तर काय करू शकता, टायमिंग काय आहे? तर आधी खूप लोकं म्हणायचे, की सकाळच्या उन्हातून ऊन चांगलं, तर तसं नाहीये. स्टडीजवरून हे झालेलं आहे, की सकाळी 10 ते दुपारी 3 ह्या वेळामध्ये कधी पण 10 ते 15 मिनिटं फक्त, जास्त वेळ राहू नका. फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्ही हात किंवा पाय जर सूर्यामध्ये विदाऊट सनस्क्रीन आणि त्याच्यावरती पण काही स्लीव्हज नको, काही नको. फक्त हात किंवा पाय तुम्ही जर राहिलात 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं, तर तुमचं व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होऊ शकतं, जे तुम्हाला काफी आहे. म्हणजे तुम्हाला मग व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेण्याची पण गरज नाही. पण अगदी कोण जर खूपच शरीरात कमतरता असेल व्हिटॅमिन डीची, तर ब्लड टेस्ट करून बघा आणि मग डॉक्टरांना विचारून मग सप्लिमेंट्स घेऊ शकता. स्वतः जाऊन सप्लिमेंट्स प्रिस्क्राईब करू नका. कोणाला तरी कन्सल्ट करा आणि मगच घ्या. आता काही गोष्टी आपल्या किचनमध्ये ऑलरेडी असतात आणि ते काय म्हणू आपण इन्फ्लेमेटरी आहेत, अँटी व्हायरल आहेत, जे आपल्याला काही शरीरात किटाणू किंवा काही इन्फेक्शन जर झालं असेल, तर मदत करतं, आपल्या प्रतिकारशक्तीला हेल्प करतं, की त्यांना फाईट करायला. तर आलं, लसूण, हळद, लेमन ग्रास, कडीलिंब, तुळस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या खूप गुणकारी आहेत ह्या गोष्टींमध्ये. आणि तुम्ही ते पाण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकून मग त्याचा काढा घेणं असंही करू शकता. किंवा आपल्या नॉर्मली आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपण ह्या गोष्टी जेवणात वापरतोच. त्यामुळे तसं तर हे नाहीच आहे. पण इन केस तुम्ही जर वापरत नसाल तर वापरा. तुम्हाला जर कच्चा लसूण खायचा असेल तर 1 ते 2 पाकळ्या दिवसातून फक्त ते थोडंसं ठेचून घ्या आणि एक 10 मिनिटं त्याला ठेवा असंच आणि मग त्याच्यानंतर खा. आल्याचा चहा पिऊ शकता तुम्ही किंवा हळद दूध रात्रीचं झोपताना वगैरे पिऊ शकता. मग सर्वात महत्त्वाचं पाणी, जे आपलं 6वं पोषक तत्व मी तुम्हाला सांगितलेलं 6 पोषक तत्वांपैकी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी. आपण आता घरी आहोत, आपल्याला असं वाटतं कोण-कोण एसीमध्ये काम करते, म्हणजे घरी एका रूममध्ये एसी आहे चालू आणि काम करते. तर घाम येत नाहीये. आपण घरी आहोत, तर एवढं काही ॲक्टिव्हिटी करत नाही आहोत, म्हणून पाण्याची एवढी गरज नाही. तर असं नाहीये. आपण जरी घरी असलो, जरी एसीच्या रूममध्ये बसलो असलो, तरी आपल्याला घामा येत असतो. आपण श्वास जेव्हा घेतो त्या श्वासामध्ये पण पाणी बाहेर निघतं, वॉटर वेपर बाहेर निघतं. त्यामुळे पाणी आपल्याला कुठेतरी कमी होत असतंच शरीरामधून. तर शक्यतो पाणी हे एका रेग्युलर टाईममध्ये पीत राहा. 2.5 ते 3 लिटर दिवसातून हे पाणी जाऊ दे. तुम्ही असं करू शकता, प्रत्येक घरातल्या प्रत्येक मेंबरनी एक स्वतःसाठी बॉटल, पाण्याची बॉटल ठेवा, की बाबा ही तुमची बॉटल 1 लिटरची म्हणा किंवा अर्धा लिटरची असेल तर. आणि मग दिवसातून किती पाणी पिताय तुम्ही ते ट्रॅक करा. म्हणजे ती बॉटल संपली की त्याच बॉटलमध्ये रिफिल करा पाणी आणि बघा की बाबा तुमच्या दिवसातून किती पाणी जातंय. तर आणि शुगरी ड्रिंक्स जसं सांगितल्याप्रमाणे शुगरी ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स वगैरे, ज्युसेस वगैरे शक्यतो टाळा. ते पिऊ नका. पाण्याच्या प्रमाणात तुम्ही सूपमध्ये किंवा नारळ पाणी किंवा ताक वगैरे अशा गोष्टींमधून गेलं तर चालेल. आता एक छोटंसं रिप्रेझेंटेशन, की तुम्हाला जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा ताट असतं, तर ताटात सिंपल काय असलं पाहिजे आणि किती प्रमाणात असलं पाहिजे. समजा तुमचं हे गोल ताट असेल, तर ताटामध्ये अर्ध ताट हे भाज्या असल्या पाहिजे. आता भाज्या तर तुम्ही सॅलड असू शकतं, सूप असू शकतं किंवा तुमची शिजवलेली भाजी असू शकते. तुम्ही हे त्या अर्ध्या प्लेटमध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये पावभाग हा कोशिंबीर आहे, पावभाग हा शिजवलेली भाजी आहे. असंही करू शकता कसं. पण तुमचं जास्त प्रमाण, ताटामध्ये जास्त प्रमाण हे भाज्यांचं असलं पाहिजे. म्हणजे अगदी कोशिंबीर फक्त टोमॅटो, काकडी, गाजर एवढी जरी असेल तरी चालेल. पण भाज्यांचं प्रमाण हे जास्त ठेवा ताटामध्ये. आणि जो दुसरा अर्धा भाग आहे, तो परत आपण त्याचे पाव-पाव भाग करूया. त्या एका पाव भागमध्ये चपाती, भाकरी किंवा भात किंवा जर कोण पाव खात असेल एखाद्या मीलला,
करते. त्या पावभागात तेवढंच असलं पाहिजे. आणि शक्यतो असं बघा की जर चपाती खात असाल तर फक्त चपाती खा, भात खात असाल तर भात, भाकरी खात असाल तर भात. कोण-कोण असं करतं की चपाती पण खातायत, भात पण खातायत, त्यामुळे मग ते खूप कार्बोहायड्रेट्स एका प्लेटमध्ये होतात. तर शक्यतो असा प्रयत्न करा की ह्या गोष्टींपैकी काहीतरी एक तुम्ही खाताय, दोन्ही खाऊ नका. मग दुसरा जो पावभाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन ज्यामधून प्रोटीन मिळणार आहे ते खाद्यपदार्थ असू शकतील. मेनली व्हेजिटेरियन जसं मी सांगितल्याप्रमाणे डाळी किंवा उसळ किंवा मग पनीरची भाजी केली आहे, भुर्जी केली आहे पनीरची, अशा काही गोष्टी असू शकतात. नॉन व्हेजिटेरियन्स साठी अंड किंवा ऑमलेट किंवा भुर्जी, अंड्याची भुर्जी किंवा मासे किंवा चिकन, पण ते बघा ते फक्त पावभागात आहे. जास्त त्याचं प्रमाण पण वाढवू नका. कारण का तुम्ही ते पण प्रोटीन्स पण खूप जास्त खाल्ले तर ते पण फॅटमध्ये कन्व्हर्ट होतात. त्यामुळे प्रोटीन्सचं आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये अजिबात स्टोरेज नाहीये. एक्स्ट्रा तुम्ही खाल्लं तर ते कन्व्हर्ट होईल. त्यामुळे लिमिटेड अमाउंटमध्ये खा. हे एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन झालं ताटाचं. तुम्ही दही किंवा ताकही पिऊ शकता दिवसातून एका मीलमध्ये किंवा दोन्ही मील्समध्ये जर तुम्हाला जमत असेल तर. जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम, दूध व दुधाच्या प्रकारामधून कॅल्शियम मिळतं, तर ते मिळू शकेल. तर 1 ग्लास ताक किंवा 1 वाटी दही आणि एक छोटंसं मी तिथे दिलंय चटणी किंवा लोणचं. आपण घरी आहोत, बाहेरचं ऑर्डर करत नाही आहोत, खात नाही आहोत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं रोज-रोज तेच-तेच जेवण, तर थोडंसं चमचमीत एक सॅटिस्फॅक्शन आपल्याला पाहिजे असतं थोडंसं. तर चटणी, घरगुती चटणी करू शकतो, की आपल्याकडे लसूण चटणी म्हणा, शेंगदाण्याची चटणी, मग अळशीची चटणी, अशा तुम्ही घरी करून ठेवू शकता. त्या बऱ्याच वेळ राहतात आणि मग ते जेवणाबरोबर राहिल्या तर ह्या चटणींच्या वैशिष्ट्य, इव्हन खोबऱ्याची चटणीही चालेल. थोड्याशा क्वांटिटीमध्ये एक साधारणतः 1 टेबलस्पून वगैरे 1-2 टेबलस्पून तुम्ही खाऊ शकता. ह्याचं एक म्हणजे की तुम्हाला थोडंसं चव पण येते, थोडंसं टेस्टी वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमधून जसं खोबरं किंवा लसूण किंवा अळशी किंवा शेंगदाणा ह्याच्यामधून तुम्हाला चांगले मिनरल्स किंवा गुड फॅट्स अशा गोष्टी मिळतात थोड्याशा क्वांटिटीमध्ये. त्यामुळे ते खावं. जर घरी केलेलं लोणचं असेल आंब्याचं, लिंबाचं किंवा मिक्स्ड व्हेजिटेबल्सचं लोणचं तर तरीही चालेल. जास्त घेऊ नका. थोड्याशा प्रमाणात एखादा चमचा वगैरे असेल तर ते तुम्हाला जेवून एक जेवणाचं सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि तुम्हाला जे परत परत जंक फूड खायचं जे क्रेविंग होईल ते राहणार नाही. ते अवॉइड करू शकाल तुम्ही ह्या लॉकडाऊन पिरियडमुळे. त्यामुळे ते थोडंसं तुम्ही करू शकता. आता तुम्ही घरी कुठल्या सवयी लावू शकता खाण्याच्या अवतीभोवती जे लॉकडाऊन संपल्यावरही तुमच्या सवयी त्या तुम्ही जर चालू ठेवल्यात, तुमच्या शरीरात, तुमच्या स्वास्थ्यामध्ये खूप फरक पडू शकतो. तर काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे खाताना हळू खा. खूप लोकं असं बघितलं आहे, की खूप फास्ट खातात. म्हणजे अगदी ते बसलेत आणि 5 मिनिटात त्यांचं जेवण उरकून झालंय. तर असं करू नका. अगदी 32 वेळा मी नाही म्हणत आहे चावत बसा, पण स्लोली चावा. कारण का तुमचे पचन क्रिया जी आहे, ती तोंडापासून म्हणजे तोंडामधूनच चालू होते. तुमचे कार्बोहायड्रेट्स आहेत, ते डायजेस्ट होतात तुमच्या तोंडामधूनच चालू होतात ते डायजेस्ट व्हायला. त्यामुळे तुम्ही जर जर खूप फास्ट खात असाल तर तुम्हाला गॅसेस किंवा पोटदुखी किंवा क्रॅम्प्स येणं ही होऊ शकतं. इनडायजेशन पण होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित हळू खा. दुसरी गोष्ट म्हणून म्हणजे जेवताना मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती किंवा लॅपटॉप वरती वगैरे काम करू नका. अवॉइड करा. जेवणाच्या वेळी फक्त जेवा. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. ह्याच्यासाठी मी सांगतेय कारण का तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला एक पोटामधून सिग्नल्स मिळतात, की कधी तुम्ही थांबवा. म्हणजे कधी तुम्ही फुल झालाय. तर ते तुम्हाला सिग्नल्स मिळतात. ते तुम्हाला समजू शकतील. जर तुम्ही खूप मल्टीटास्किंग करत असाल तर ते तुम्हाला सिग्नल्स कळणार नाही किंवा तुम्ही फास्ट खात असाल तर ते तुम्हाला सिग्नल्स कळणार नाही. तुमचं पोट पण सिग्नल देत असते की कधी तुम्ही स्टॉप करा खायला. जसं भरपूर लोक मला विचारतात की मी किती खाल्लं पाहिजे, तर तुमचं शरीरच तुम्हाला सांगेल की तुम्ही किती खाल्लं पाहिजे. ओके. त्यामुळे स्लो जर तुम्ही खाल्लात आणि विदाउट गॅजेट जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला पोटच सांगेल की आता
बस का आता काय सिग्नल्स असतात, तर एक सिग्नल म्हणजे तुम्हाला पहिला घास खूप टेस्टी वाटेल आणि जेव्हा जेव्हा जो त्या घासाची टेस्ट बदलेल, अजिबात टेस्टी थोडंसं कमी लागायला लागेल, तेव्हा तुमचं बॉडी सिग्नल करते की आता तुम्ही फुल झालेला आहात, ऑलमोस्ट फुल झालेला आहात, तर आता खाऊ नका. त्याच्यानंतर पोर्शन साईज किती घेतलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, एकदम मोठं ताट घेऊ नका, थोडंसं छोटं ताट घ्या. कारण का मोठं ताट घेतल्यामुळे तुम्हाला असं वाटतं ते ताट भरलं पाहिजे आणि तेवढं मग तुम्ही ताटातलं ते संपवलं पाहिजे. तर छोटं आधी ताट घ्या, छोट्या ताटामध्येच ते जेवण घ्या. नंतर मग तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही 2 पोळ्या खाऊ शकता, तर मग आधी एकच पोळी घ्या. एकच पोळी संपवा आणि व्यवस्थित हळू खाऊन वगैरे तुमच्या बॉडीचे सिग्नल्स ऐकून ती संपवा. मग त्याच्यानंतर बघा की तुम्हाला अजून पोळी एक जाणार आहे की नाही. जर जाणार असेल तर परत मग एक पोळी घेण्याऐवजी अर्धीच पोळी घ्या आणि मग नंतर बघा. त्यामुळे काय होतं, तुम्ही तुमचं स्वतःच शरीर तुम्हाला सांगते की किती तुम्ही खाताय आणि तुम्ही स्वतःच कंट्रोल करू शकता आणि कोणी सांगायची सुद्धा गरज नाही की तुम्ही एकच पोळी खा किंवा 2च पोळी खा. तुमच्याच बॉडीला बघा की किती तुम्हाला लागणार आहे आणि किती गरजेचं आहे. आता तुम्ही घरी आहात, भरपूर लोक घरी आहात, तर टायमिंग फॉलो करा. म्हणजे जर नाश्ता एका विशिष्ट टायमिंगला रोज खात जा, जेवण रोज टायमिंगला एकाच टायमिंगला खात जा. ते मिक्स करू नका. कारण का असं होतं की आज मी 9 वाजता नाश्ता केला, उद्या मी 12 वाजता केला, नंतर मी केलाच नाही नाश्ता. तर असं करू नका. आपल्या शरीराचं पण एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, एक घड्याळ असतं, जेणेकरून ते वर्क करत असतं. ते जर तुम्ही असं वेगवेगळ्या टायमिंग नुसार खाल्लात किंवा इव्हन झोपण्याची वेळ तुम्ही बदललात, तर शरीरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं. मग मशीन, आपली शरीर पण एक मशीन सारखं आहे, ते व्यवस्थित चालणार नाही. त्यामुळे त्या बायोलॉजिकल क्लॉककडे पण लक्ष द्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या टायमिंग मध्ये. प्रत्येक घास हा खूप छान पॉझिटिव्ह थॉट्सनी खा. नेगेटिव्ह थॉट्स आणू नका. खूप जर तुम्ही फॅमिली बरोबर बसत असाल तर छान गप्पा मारा किंवा पॉझिटिव्ह हे करा. तुम्हाला जर कोणी जेवण बनवून दिलं असेल, आई, बायको किंवा बहीण कोणीही, तर किंवा तुम्ही स्वतः जेवण, तर त्या जेवणाला अप्रिशिएट करा की आज तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्हाला जेवण आहे, मिळतंय, 2 वेळचं अन्न मिळतंय खायला. तर ते अप्रिशिएट करा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, जेवताना पण पॉझिटिव्ह थिंकिंग असू दे. नुसतं फूड सेफ्टीचं सांगायचं झालं तर शिजवलेलं अन्न खा आणि व्यवस्थित अन्न, जे काही व्हेजिटेबल्स आहेत किंवा फूड प्रोडक्ट्स आहेत, ते व्यवस्थित पाण्याने धुवा. साबणाने प्लीज धुवू नका. कारण का भरपूर मध्ये पोस्ट असे आलेले की साबणाच्या पाण्यामध्ये पण भाज्या वगैरे धुवा, तर असं करू नका. व्यवस्थित पाण्याने, खाण्यामुळे विषाणू आत जात नाही. गॅस्ट्रोइंटेस्टायनल तो नाहीये जंतू, तो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून येतो. त्यामुळे तुमचं खाण्याचं व्यवस्थित पाण्यामध्ये व्यवस्थित धुवा आणि जर माती वगैरे असेल तर व्यवस्थित ती स्क्रब करा. साल वगैरे असेल तर साल ती पील करा किंवा काढा आणि व्यवस्थित शिजवा. दुसरी एक गोष्ट म्हणून, जेवण बनवायच्या अगोदर, नंतर जेवायच्या अगोदर, खाण्या अगोदर, खाण्यानंतर आपले हात स्वच्छ साबणाने धुवा. त्यामुळे हात व्यवस्थित साबणाने 20 ते 30 सेकंद धुवा. त्यामुळे हातावरचे जे काही जंतू आहेत ते नाहीसे होऊ शकतील. आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये काय खरेदी करायची, तर मी 2 स्लाइड्स ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये, की प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते जे पदार्थ जर तुम्ही इन्ग्रेडियंट्स घेऊन ठेवले, तर तुम्हाला ऑलमोस्ट संतुलित आहार तुम्ही त्याचा बनवू शकता. तर ते तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता स्टोअर करून. जसं धान्यामध्ये ह्याच्यामधल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही ठेवला तर त्याच्यामधला तुम्हाला नाश्ता करता येतो, जेवण करता येतं. त्यामुळे जसं भाकरी किंवा भात किंवा डाळ खिचडी किंवा दही भात वगैरे असं काही त्या धान्यामधून करता येतं. आपल्या डाळी तर आपल्याकडे असतातच, त्यामुळे डाळी आणि स्प्राउट्स वगैरे तुम्ही खाऊ शकता. व्हेजिटेबल्स मध्ये हे शक्यतो उपलब्ध आहेत आणि हे जर तुम्ही घेऊन ठेवलात तर ह्याच्यामधून सगळे जे काही मेन पोषक तत्व आहेत, जीवनसत्व आहेत, ते मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही लिमिटेड हे जर घेऊन ठेवलात तर चालेल. फळांमध्ये पण आंबा आता सीझन आहे, तर ज्यांना आंबा पॉसिबल आहे घ्यायला, त्यांनी आंबा पण घेऊ शकतात. मिल्क, जर दूध तुम्हाला रोज त्या दुधासाठी जर जायला लागत असेल तर त्याचं अल्टरनेटिव्ह आहे दूध पावडर घेऊन ठेवा
किंवा टेट्रापॅक दूध मिळतं, जे टेट्रापॅक बंद टेट्रापॅक बाहेर म्हणजे फ्रीजमध्ये नाही, बाहेर 6 महिने टिकू शकतं. पण ते उघडल्यावर 2 ते 3 दिवसात संपवावं लागतं. त्यामुळे ते तुम्ही आणून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला वारंवार खाली जायची, दुधासाठी खाली जायची गरज नाही. ह्या गोष्टी तुम्ही घेऊन ठेवू शकता. आणि ह्या व्हेरियस आहेत. जे लोक एकटे राहतायत, तर त्या लोकांनी जे रेडी मिक्स सध्या मिळतात त्या आठवड्याला 1-2 वगैरे घेऊन ठेवू शकतात. तर डोसा मिक्स आहे, इडली मिक्स आहे, त्याच्यामध्ये काही नाही, फक्त पाणी मिक्स करायचं आणि ते करायचं. किंवा व्हेरियस भाताचे प्रकारही मिळत आहेत, पुलाव किंवा बिर्याणी, ज्याच्यामुळे फक्त ते उकळलेल्या पाण्यात पॅकेट ते टाकायचं आणि तुमचं मील रेडी आहे. सूप्स आहेत काही काही, पॉपकॉर्न आहेत, तर ते पॉपकॉर्न तुम्ही करू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या थोड्याफार हेल्दी आहेत आणि ज्यांना घरी म्हणजे तेवढं जेवण येत नाहीये करता, ते लोक हे ऑप्ट करू शकतात किंवा हे घेऊन ठेवू शकतात. इन्स्टेड ऑफ इन्स्टंट नूडल्स, एकसारखं ते इन्स्टंट नूडल्स खाण्यापेक्षा ह्या गोष्टी आहेत ज्या बेटर आहेत इन्स्टंट नूडल्स पेक्षा. तुम्हाला जर रोज फ्रेश जेवण करता येत असेल तर उत्तमच आहे. आणि तुम्ही फक्त नुसतं दाल खिचडी त्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकून जरी खाल्लात तरी चालेल. ह्या गोष्टी मी सांगितल्या ज्यांना जेवण करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्या तुम्ही गोष्टी YouTube वरून वगैरे शिकूही शकता. तर हे माझं प्रेझेंटेशन होतं. थँक्यू सगळ्यांनी ऐकलं. तर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया आणि त्यांना उत्तरं देऊया. धन्यवाद अपूर्वा. आपल्याकडे काही मित्रांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, ते आता आपण जरा घेऊया. ओंकार ओकने पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारला की थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमी होऊन अन्न पचत नाही व जाडी वाढते असं म्हणतात, हे कितपत योग्य आहे? हाय ओमकार. असं काही नाहीये की थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमी होते का अन्न पचत नाही. पण जेवताना पाणी, खूप लोकांना सवय असते की जेवताना पाणी जास्त पितात, तर ते करू नका. ते जर करत असाल तर तुमची पचन क्रिया त्याच्यामध्ये थोडा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे बाकी पाण्याच्या टेम्परेचरनी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही थंड, कोमट तुम्हाला हवं तसं पाणी पिऊ शकता, पण जेवताना पाणी पिऊ नका. जेवायच्या अर्धा तास अगोदर आणि जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी प्या. अगदीच तुम्हाला पाणी प्यावंसं वाटत असेल तर एखादं घोट वगैरे पाणी तुम्ही जेवताना पिऊ शकता, पण जास्त पिऊ नका. अच्छा. चेतन राजगुरूने आपल्याला विचारलंय की आर्टिफिशियल स्वीटनर्स हे साखरेपेक्षा चांगले आहेत का? आर्टिफिशियल स्वीटनर्स मी तेवढं रेकमेंड नाही करणार. त्यापेक्षा साखर तुम्ही घ्या, कारण का साखर ॲटलीस्ट तुम्हाला कंट्रोलमध्ये तुम्ही ठेवू शकता. आर्टिफिशियल स्वीटनर्सचा प्रॉब्लेम आहे, काही काही स्वीटनर्स जे आहेत ते केमिकल आहेत, सिंथेटिक आहेत. त्यामुळे ते शरीरात जाऊन अजून त्याचा एकदम फुलप्रूफ रिसर्च नाही की काय करू शकतात. काही काही आर्टिफिशियल स्वीटनर्सची आफ्टर टेस्ट पण येते, म्हणजे थोडंसं नंतर ते गिळल्यानंतर ते खाल्ल्यानंतर थोडंसं कडवटपणा येतो. त्यामुळे ते शक्यतो अवॉइड करा. त्याच्या व्यतिरिक्त मी सांगेन आर्टिफिशियल स्वीटनर पेक्षा नॅचरल स्वीटनर म्हणून एक मिळतं, स्टिविया म्हणून. स्टिविया एक झाड आहे, प्लांट आहे, त्याची पानं म्हणून मार्केटमध्ये मिळतात. सो तुम्हाला अगदीच डायबिटीजसाठी, शुगर वगैरे जर अगदीच अवॉइड करायला सांगितलं असेल तर ते स्टिविया म्हणून एक मिळतं. ते खूप म्हणजे ते खाण्यामध्ये टाकून त्याचा स्वीटनेस येतो, पण कॅलरीज मिळत नाही. त्यामुळे आर्टिफिशियल पेक्षा ते जे नॅचरल स्वीटनर आहे, स्टिविया म्हणून एक प्लांट आहे, पानं मिळतात त्याची, ते तुम्ही यूज करू शकता इन्स्टेड ऑफ आर्टिफिशियल स्वीटनेस. प्रांजळ वाघ मुंबईवरून आपल्याला विचारतोय की विटॅमिन डी गेन फ्रॉम सनलाइट अर्लियर इन द मॉर्निंग बिटवीन 10 AM to 3 AM, इज दिस द राईट टाइम स्लॉट? येस, माहितीये. म्हणूनच मी तेव्हा त्या स्लाइड वरती हे सांगितलेलं की अगोदर असं म्हणायचे की सकाळचं ऊन चांगलं आणि त्याच्यामधून व्हिटॅमिन डी मिळतं, तर नाहीये तसं. रिसर्च आपण केलंय, स्टडीज झालेल्या आहेत ह्याच्यावरती. आणि ते सूर्यकिरण जे विशिष्ट UVB सूर्यकिरण जे आहेत ते एका विशिष्ट अँगल वरती, पर्टिक्युलर अँगल वरती आपल्या स्किन वरती पडले पाहिजे, तेव्हाच ते प्रोसेस चालू होतं व्हिटॅमिन डीचं. आणि
म्हणून ते त्या वेळेत 10 ते 3 ह्या वेळेत ते अँगल जे आहेत सूर्यकिरणाचे ते त्यावेळेत बरोबर असतात. आपल्या भारत देशामध्ये सांगते मी, बरोबर असतात आणि म्हणून त्या वेळेमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्ही जरी राहिलात तरी व्हिटॅमिन डी हे करू शकता. व्हिटॅमिन डी चं प्रोसेस चांगलं होऊ शकतं. अच्छा. आपल्याकडे अजून एक प्रश्न आहे. शिळं अन्न खाऊ नये असं डॉक्टर सांगतात. याचा काही परिणाम शरीरावर होतो का? हे कितपत योग्य आहे? शिळं अन्न तुम्ही जर ते प्रॉपर स्टोअर शक्यतो बरोबर आहे की फ्रेश जितकं पॉसिबल असेल तितकं फ्रेश अन्न खावं. पण काही काही सर्कमस्टन्सेस मध्ये किंवा आता या लॉकडाऊनमुळे किंवा काही जर इन्ग्रेडियंट्स उपलब्ध नसेल तर पॉसिबल होत नाही प्रत्येक वेळेस किंवा कोणाला जर अजूनही जर कामावरती जायचं असेल काही काही जे एसेन्शियल ह्याच्यामध्ये कार्यामध्ये येतात त्यांना जावं लागत असेल आणि एकटे राहतायत तर त्यांना रोज फ्रेश बनवणं जमत नाही तर ते करताना व्यवस्थितरित्या एकतर ते शिजवणं आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थितरित्या एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवणं आणि परत ते जेव्हा आपण खातो तेव्हा परत ते व्यवस्थित गरम करून चांगल्यारीत्या गरम करून खाणं गॅसवरती गरम करून खाणं जेणेकरून आपण त्याचा थोडासा काय म्हणू की जे फूड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून मी म्हणेन की ते कमी होऊ शकतं. थोडे न्यूट्रिएंट्स परत ते गरम केल्यामुळे थोडे पोषक तत्व कमी होऊ शकतात. पण अगदीच जर काय म्हणतात आपण खराब नाही म्हणू शकत ते जेवण झालंय. पण तुम्ही ते जेवण जर व्यवस्थित स्टोअर नसाल करत तर मग ते खराब होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि मग पोटामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही ते स्टोअर करणं आणि त्याच्यानंतर मग ते व्यवस्थित परत शिजवून खाणं हे बघा. अच्छा. त्यानंतर एक प्रांजल वाघ अजून एक प्रश्न आहे की प्लीज एक्सप्लेन इन डिटेल इफ प्रोटीन सप्लिमेंट्स आर हार्मफुल टू द बॉडी एस्पेशली किडनी. आता प्रोटीन सप्लिमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर पहिली गोष्ट प्रोटीन रिक्वायरमेंट हे आपल्या खाण्यामधून मिळेल. तुम्ही जर खूप ऍक्टिव्हिटी करत असाल खूप एक्सरसाइज करत असाल अगदी एकदम हाय लेवल खेळाडू असाल एलिट खेळाडू असाल तरच प्रोटीन सप्लिमेंट्सची गरज लागेल. पण तुम्ही जर ऍक्टिव्हिटी करत नसाल आणि तुमचं अन्नामधून प्रोटीन रिक्वायरमेंट जात असेल तर प्रोटीन सप्लिमेंट्सची बिलकुल गरज नाही आहे. प्रोटीन सप्लिमेंट्स पूर्णपणे धोकादायक नाही आहेत शरीराला. ज्यांची किडनी अगदी व्यवस्थित आहे नॉर्मल आहे हेल्दी आहे ते प्रोटीन सप्लिमेंट्स खाल्ल्याने किडनीला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण ज्यांची किडनी कॉम्प्रोमाइज्ड आहे थोडा प्रॉब्लेम आहे किडनीमध्ये तर मग त्यांनी प्रोटीन सप्लिमेंट्स अवॉइड कराव्या. काही काही लोकांना ज्यांना किडनी प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं पण प्रोटीन मॉनिटर केलं जातं त्यामुळे त्यांचं पण प्रोटीन सप्लिमेंट्स कन्सल्ट केल्याशिवाय खाऊ नये. तिसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट्स तुम्ही कुठून घेताय कुठल्या ब्रँडचे घेताय कुठल्या मार्केटमधून घेताय ह्याच्यावरती खूप होऊ शकतं परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते बघत राहा की कन्सल्ट केल्याशिवाय प्रोटीन सप्लिमेंट्स घेऊ नका नाहीतर ते हार्मफुल होऊ शकतात. अच्छा. आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे की आयोडाइज सॉल्ट हे रॉक सॉल्टने रिप्लेस करावं का? सोडियम दृष्ट्या बघितलं तर दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. आयोडाइज सॉल्ट आणि रॉक सॉल्ट दोन्हीमध्ये सेम सोडियम आहे. रॉक सॉल्ट मध्ये थोडेसे मिनरल्सचे प्रमाण जास्त आहेत. जसं आपण म्हणू आयर्न किंवा झिंक किंवा सेलेनियम वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा प्रमाणात जास्त आहे. तर काही काही गोष्टींमध्ये तुम्ही रॉक सॉल्ट वापरलं तर चालेल. पण आता रॉक सॉल्ट पण तुम्ही कुठून घेताय ते किती चांगल्या प्रकारे प्रोसेस केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये दुसरं काही भेसळ नाहीये ना हे बघायला पाहिजे. कारण का तुम्ही असं लूज जर रॉक सॉल्ट घेत असाल तर त्याच्यामध्ये माती किंवा काही दुसरे कण पण असू शकतात जे आपल्या शरीराला हानिकारक असू शकतात. त्यामुळे तुम्ही कुठून घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. अदरवाईज आयोडाइज सॉल्ट आणि सोडियम दृष्ट्या बघाल तर आयोडाइज सॉल्ट आणि रॉक सॉल्ट मध्ये काही फरक नाहीये. तुम्ही आयोडाइज सॉल्ट जरी घेतलात तरी चालेल. अच्छा. चेतनने आपल्याला पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे. फर्मेंटेड फूड हे हृदयासाठी चांगलं आहे का?
फर्मेंटेड फूड हृदयासाठी चांगलं आहे. म्हणजे फर्मेंटेड फूड मध्ये काही जे व्हायटमिन्स आहेत, बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन्स किंवा सी व्हायटमिन, हे थोडं जास्त प्रमाणात होतं. पण आता फर्मेंटेड फूड सगळ्यांनाच चालत नाही. प्रत्येक आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येकाची काय म्हणू, प्रकृती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक प्रकृतीला, शरीराची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला फर्मेंटेड किंवा आंबवलेले पदार्थ चालत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरावर बघा की जर मी आंबवलेले पदार्थ किंवा फर्मेंटेड पदार्थ जर मी खात असीन तर मला त्रास होतोय का त्याचा. भरपूर लोकांना उन्हाळ्यात जर फर्मेंटेड प्रोडक्ट्स खाल्ले, फर्मेंटेड पदार्थ खाल्ले तर त्याचा त्रास होतो, ऍसिडिटी वाढते. तर मग त्या शक्यतेने अवॉइड करा. पण फर्मेंटेड फूड्स आणि हृदयविकार असं कुठे काही त्याचं असोसिएशन नाहीये. तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्हाला ते पचत नसेल, त्यांनी त्रास होत असेल खाल्ल्याने, तर ते तुम्ही अवॉइड करा. अपूर्वा, या लॉकडाऊनच्या संदर्भात मला पण एक प्रश्न पडलेला आहे जो मी तुला विचारतो की माझ्या ओळखीतले बरेचसे मित्र आहेत, काही खेळाडू पण आहेत, ज्यांनी लॉकडाऊन मधला काय म्हणतात आपली ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे आपला जो अन्नाचा इंटेक आहे तो कमी केलेला आहे. तसं बघितलं तर काही जणांनी एक वेळेचं जेवण आता चालू केलेलं आहे, एक वेळेचं जेवण स्किप करतायत ते. तर हे कितपत योग्य आहे? हे परत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर एक वेळचं जेवण खात असाल आणि तुम्हाला जर खूप थकावट येत असेल किंवा तुम्ही खूप थकत असाल, तुमचं डोकं दुखत असेल, चक्कर सारखं वाटत असेल किंवा तुम्ही कॉन्सन्ट्रेट तुमच्या कामावर करू शकत नसाल, तर मग हे तुमचं एक वेळचं जे अन्न आहे ते तुम्हाला बरोबर काय म्हणतात, सगळे पोषक तत्व देत नाही आहेत. तर त्यामुळे तुम्ही मग ते एक वेळचं जे चालू केलेलं आहे ते करू नका. तुम्ही तुमच्या शरीराकडे, स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल आणि तुमच्या शरीरामधले पोषक तत्व मग कमी होतील. त्यामुळे कोणी कोणी 2 वेळा अन्न खातंय, 2 वेळा मील्स खातंय दिवसातून, तर तुम्ही ते 2 वेळा खाऊन तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही ऍक्टिव्हिटी दिवसाची करत असाल, तुम्ही थकत नसाल, कॉन्सन्ट्रेट करू शकत असाल आणि जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संतुलित आहार जर घेत असाल त्या दोन्ही वेळच्या अन्नामध्ये, तर मग तुम्ही दोन्ही वेळचं खाऊ शकता. पण तुम्ही शरीराकडे बघा, तुम्ही ऑब्झर्व करा तुमचे सिम्पटम्स, स्वतःचे सिम्पटम्स काय आहेत ते. आता आपण शेवटचा एक शेवट प्रश्न घेऊया. हो. शेवटचा एक प्रश्न केतन राजगुरूंनी आपल्याला विचारलाय की टाईप 1 डायबिटीस असलेल्या व्यक्तीचं डेली डाएट कसं असावं? टाइप 1 डायबिटीज साठी मे बी हा आपण इंडिव्हिज्युअली घेतला पाहिजे प्रश्न, कारण का हा खूप काय म्हणू, खूप क्लिनिकल प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये खूप क्लिनिकल असेसमेंट्स असतात. त्यांचं वजन बघितलं, त्यांचं ते मग काही मेडिसिन्स आहेत, काय घेतायत ते, किती डोस आहे. त्यामुळे हे पब्लिक प्लॅटफॉर्म वरती मी आता, कारण हा थोडासा आउट ऑफ द वे जाऊन प्रश्न आन्सर जाईल, त्यामुळे तुम्ही मला नंतर इंडिव्हिज्युअली विचारू शकता. त्यामुळे मी हा प्रश्न स्किप करते, कारण का ह्याचं खूप डिटेल्ड उत्तर मला द्यावं लागेल. वरवर मी जनरल उत्तर ह्याचं नाही देऊ शकणार. एक शेवटचा प्रश्न आहे आणि खूप छान विचारला आहे. डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट ह्याचा फरक नक्की काय? सोप्या भाषेत आपण ते कसं समजू शकतो? रोशनी हिने विचारला आहे. तर खूप छान प्रश्न आहे हा रोशनी. डायटिशियन्स म्हणजे ज्या क्लिनिकल सेटअप्स हॉस्पिटल्समध्ये किंवा क्लिनिकल सेटअपमध्ये काम करतात, ते त्यांचं जे पेशंट्स आहेत, ज्यांना आजार झालेला आहे, क्लिनिकल कुठले रोग झालेले आहेत, त्यांचं डाएट बघतात त्या डायटिशियन्स. त्यामुळे डायटिशियन शक्यतो क्लिनिकल सेटअप्स मध्ये असतात. न्यूट्रिशनिस्ट हा थोडासा ब्रॉडर टर्म आहे. न्यूट्रिशनिस्ट तुमचं ओव्हरऑल लाईफस्टाईलचं, तुमचा आहार कसला असला पाहिजे, पोषण कसं असलं पाहिजे ते बघतात. तर त्याच्यामध्ये स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत, जे स्पेसिफिकली खेळाडूंचा आहार प्रत्येक खेळानुसार कसा असला पाहिजे ते बघतात. न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये पण दिसतील, जे तुमच्या फूड प्रोडक्ट मध्ये काय असलं पाहिजे, किती मध्ये न्यूट्रिशन लेबल मध्ये काय काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे,
तर ते फूड इंडस्ट्रीमध्ये पण काम करतात. आता कॉमन ह्या दोघांमध्ये एक आहे डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट, हे दोन्हीही तुम्ही अप्रोच करत असाल, कन्सल्ट करत असाल, तर त्यांचं क्वालिफिकेशन विचारा. दोन्ही डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्टचं क्वालिफिकेशन हे त्यांनी बॅचलर्स ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन मध्ये केलं पाहिजे, इधर क्लिनिकल न्यूट्रिशन किंवा फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, आणि 2 वर्षाचं बॅचलर्स नंतर 2 वर्षाचं मास्टर्स डिग्री सुद्धा इधर क्लिनिकल न्यूट्रिशन किंवा फूड सायन्स अँड न्यूट्रिशन मध्ये असायला पाहिजे, आणि ते एका सिमिलर सेटअप मध्ये त्यांचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. आता आजकाल खूप डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस आले आहेत, जेणेकरून बॅचलर्स कुठल्या तरी वेगळ्याच विषयामध्ये केलेलं असतं आणि मग नंतर 3 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स किंवा सर्टिफिकेट कोर्स करून लोक डायटिशियन होत आहेत किंवा न्यूट्रिशनिस्ट होत आहेत. तर ते क्वालिफाईड डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट नाही आहेत, त्यांना प्रॉपर त्याचा अभ्यास नाही आहे त्या विषयाचा. त्यामुळे तुम्ही जर कन्सल्ट करत असाल तर त्यांना त्यांचं क्वालिफिकेशन नक्की विचारा काय आहे. कारण का आपण एखाद्या डॉक्टरचं पण बघतो की तो MBBS आहे का, किंवा जर एका सर्जनकडे जाणार असतो तर MD आहे का, त्याचा एक्सपिरियन्स काय आहे का, हे बघतो. तर तसंच मला असं वाटतं तुम्ही एका न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन कडे जाऊन पण त्यांचं क्वालिफिकेशन विचारा, असंच कोणाकडेही जाऊ नका. आणि हा शेवटचा प्रश्न होता. मी धन्यवाद मानते भटकंती कट्टा मुंबई यांचं, की त्यांनी मला हे सेशन घ्यायला त्यांच्या पेजवरती सेशन घेण्यासाठी विचारलं. आणि तुम्हाला तुमचे प्रश्न अजूनही असतील तर माझा ईमेल ID मी दिलेला आहे इकडे, तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता कमेंट्स मध्ये, पण नंतर आम्ही पोस्ट करीन ईमेल ID. काही प्रश्न असतील तर मी खूप मला आनंद होईल ते प्रश्नांची उत्तरं द्यायला. मी इंस्टाग्राम वरती पण आहे, माझं मील्स फॉर मेडल्स हे फेसबुक पेजही आहे, सो त्याच्यावरती पण तुम्ही मला फॉलो करू शकता. मी भरपूर सारे टिप्स वगैरेही त्या पेजेसवर देत असते. थँक्यू सो मच. धन्यवाद अपूर्वा. तू आजच्या या लॉकडाऊनच्या काळातील आहाराचं नियोजन कसं असावं याबाबत खूप मोलाचं मार्गदर्शन आज सगळ्यांना केलं. मी आता